आणि ही गोष्ट खरी बरं का, की मराठी माणसाने कधी बी व्यवसाय किंवा बिझनेसमध्ये पडायचं नसतं. त्याच्यामध्ये एक कारण सांगतो बरं, काय कारण आहे. आता आहे ना, आमचं पण एक छोटं किराणा दुकान आहे. ठीक आहे, आमचं पण एक छोटं किराणा दुकान आहे. तर माझ्या घरच्यांकडून म्हणजे माझ्या पॅरेंट्सकडे एक चूक काय होती माहिती का, आधी पण त्यांच्याकडून चुका व्हायची, आता पण होते बरं का. आणि तो रिअल एक्झाम्पल देणार बरं का, की मराठी माणसाने व्यवसाय नाही करायला पाहिजे. की आपण ज्या गोष्टी, ते रिअल एक्झाम्पल सांगतो बरं का, आपण ज्या गोष्टी ज्या किमतीला आणतोय त्याच किमतीला लोकांना विकायच्या. मग याच्यामध्ये यार मराठी माणूस कुठे प्रॉफिट करतोय का? उदाहरणार्थ तुम्ही आता कुठल्या एखादा पुडा घ्या, गायछाप म्हणा किंवा मिसळीचा पुडा म्हणा, तो जर बाहेर 10 रुपये मिळतो आणि तो बाहेर येऊन 10 रुपये विकायचा लोकांना बी, मग याच्यामध्ये आमचा कुठला प्रॉफिट आहे? हे प्रत्येक जे गरीब भागातलं, आता आज आमचं दुकान बी किराणा दुकान बी गरीब भागामध्ये खरं म्हटलं तर, आणि तिथे लोकांना कसं आहे, ज्या किमतीमध्ये लोकांना बाहेर मिळतं आणि त्याच किमतीमध्ये लोकांना इथं पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे, जास्त याच्यात नको आहे. मग याच्यामध्ये जे आम्ही त्याच किमतीला आणलं, आम्ही त्याच किमतीला विकलं, त्याच्याने आम्हाला काय प्रॉफिट मिळणार आहे? आता ही गोष्ट माझ्या घरच्यांनी सांगून सांगून थकलो बरं खरं म्हटलं तर. तुम्ही त्याच किमतीला त्या गोष्टी आणता आणि त्याच किमतीला त्या गोष्टी विकता, याच्याने तुम्हाला काय प्रॉफिट मिळणार आहे? याच्याने फक्त लोकांचा फायदा होणार आहे. आता सकाळचा जो किस्सा आहे, एक कोणतरी आलं ज्याने मिसळीचा पुडा मागितला बरं का. ते मिसळीचा पुडा होता, बाहेर येताना 10 रुपयाला मिळायचा, आय थिंक सो बरं का, बाहेर 10 रुपयाला मिळायचा. पण त्याची प्राईस जी होती त्याची प्राईस आम्हाला चेंज करावी लागली, कारण त्याच्या मागं आम्हाला सुद्धा 10 रुपये पडायचं. म्हटलं आम्हाला प्रॉफिट भेटला पाहिजे, आम्ही 2 रुपये लावायचं वरती, म्हणजे 12 रुपयाला. बट मग ते समोरचे व्यक्ती लगेच भांडायला लागले, की बाहेर तर 10 रुपये मिळते, तुम्ही कसं काय 12 रुपयाला विकताय असं. म्हटलं बस, जर आम्ही 12 रुपयाला नाही विकलं तर मग त्या आम्हाला काय प्रॉफिट मिळणार आहे असं. आम्ही तीच गोष्ट त्याच किमतीला आणायची आणि त्याच किमतीला विकायची. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण चाललं, साखर जर बाहेर 42 की 44 रुपये किलो असेल, तर आम्हाला त्याच किमतीला विकून कसं चालेल आम्हाला? म्हणजे आम्ही बाहेरून जायचं, बाहेरून तो माल आणायचा आणि तो बाहेरून तोच माल तुम्हाला त्याच किमतीला विकायचा, मग आम्हाला काय मिळालं याच्यामधून? ही गोष्ट लोकांनी बी समजून घेतली पाहिजे ना, जे छोटे दुकानदार आहे. आणि असे महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये असे खूपसे छोटे दुकानदार आहे खरं म्हटलं तर, की ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडे गोष्टी आहे, साठा आहे, पण ते विकण्यात त्यांचा पण प्रॉफिट झाला पाहिजे ना. पण आम्ही फक्त तुमचा विचार करायचा, फक्त आमचा विचार नाही करायचा. आमचं बी कधी सेल झाला पाहिजे, आमचं बी कधी प्रॉफिट आला पाहिजे ना. तर ठीक आहे, आता आयुष्यात वाईट अनुभव आहे, म्हणून याच्यावरून एक गोष्ट काय लक्ष येते, की मराठी माणसाकडे व्यवसाय करायचा नसतो. हा माझा रिअल एक्झाम्पल आहे, रिअल लाईफमधलं एक्झाम्पल आहे बरं, पण सांगतोय ते. आणि असे आत्तापर्यंत खूपशे उदाहरणं आले बरं का, की लोकांचे तेच 1-2 रुपयावरून चवचा असते वगैरे. आणि राहिला विषय उधारीचा, एक विषय बरं का, गावाखेड्या साईडला ना. आणि माझं एक उदाहरण सांगतो मी. जेव्हा एक दिवशी मी येत होतो बरं का असं बाहेरून, आणि एका गावा साईडला मी थांबलो होते बरं का, आणि ते असं छोटंसं दुकान होतं, ते स्प्राईट म्हणजेच आपलं थंड पेय घ्यायला उतरलं बरं का. आणि ते घ्यायला गेलो तेव्हा त्या स्प्राईटची किंमत 20 रुपयाची बॉटल होती बरं का. पण ते मला ते किंमत किती सांगितली असं, 25 रुपये सांगितली होती. आणि त्यावेळेस मी ते 25 रुपये पे केले होते. त्याच्या मग कारण सांगतो काय. दुकान पूर्णपणे गरीब घरातलं होतं बरं का, दुकान ते पूर्ण गरिबीतलं होतं असं. त्या माणसाने 25 रुपयाला का विकलं मी हे बी सांगतो आता. कारण त्या माणसाला ती बॉटल किती पडली असेल, 20 रुपयाला पडली असेल, म्हणून त्या माणसाला ती बॉटल 25ला विकली असेल, ठीक आहे. पण त्या माणसाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. आणि त्यावेळेस मी ते चर्चा किंवा कुठल्या प्रकारचं भांडण न करता 25 रुपये देऊन निघून आलो होतो मी. ठीक आहे, आपल्याला पण गरज आहे, त्यांना पण गरज आहे, मग आपण मदत केली पाहिजे ना. पण इथे तसं नाही अरे. इथे लोकांना जी समजा 10 रुपयाची वस्तू मला 10 रुपयाच पाहिजे. मग याच्यामध्ये आमचं काय प्रॉफिट होणार? ठीक आहे, जे मोठे दुकानदार वगैरे लोक आहे ते लोक जाणार नाही, आणि तिथे माहिती ती लोक ते मोठ्या किमती सोडून सांगणार, तिथे काही यांचं ऐकून घेतलं जाणार नाही. जे किराणा दुकान एकदम मोठे मोठे लोक असं श्रीमंत लोक वगैरे आहे, पण जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्याच फक्त लोक त्रास जाणार जाऊन. या गोष्टी कुठेतरी बदलायला पाहिजे खरं म्हटलं तर. म्हणजे अशी अजूनपर्यंत कुठं बदलत नाही आहे. आणि सांगायचा विषय राहिला अजून उधारीचा. असे कितीतरी आता हे जे छोटे छोटे घरातले लोक आहे बरं का, आमच्याकडून येतात आणि उधार घेऊन जातात. उधार न्यायला प्रॉब्लेम नाही, बट उधार तुम्ही परत बी केली पाहिजे ना. काही सिस्टीम असते ना काहीतरी, की बाबा उधार दिलीचे पण ती उधार परत बी तुम्ही दिली पाहिजे ना. ठीक आहे, आता या गोष्टी कधी चेंज होणार माहीत नाही, पण ठीक आहे, सांगून तेवढंच माझं मन मी मोकळं होतं म्हणून. ठीक आहे, धन्यवाद.